हॅलो फ्रेंड्स, फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या आजच्या लेक्चर्समध्ये आपण अध्यापन पद्धती यामध्ये ज्या शिक्षण प्रक्रियेमध्ये अध्ययन, अनुभव किंवा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जी आंतरक्रिया चालत असते, या आंतरक्रियेमध्ये एक जी उद्दिष्ट असतात ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि या सर्व ज्ञान मिळविण्याच्या ज्या काही संकल्पना आहेत, कल्पना आहेत, यांच्याशी निगडीत अध्ययन अध्यापन शास्त्र असतं आणि यामध्ये काही महत्त्वाच्या अध्यापन पद्धती आहेत. त्यामध्ये आपण व्याख्यान पद्धत, कथन पद्धत, चर्चा पद्धत, प्रवास पद्धत, प्रकल्प पद्धत या सर्व पद्धती आपण पाहणार आहोत. त्यावरती कशा पद्धतीने क्वेश्चन्स तयार होतील ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चॅप्टर खूप सोपा आहे, परंतु आपल्याला विधानामध्ये किंवा क्वेश्चन्समध्ये या ठिकाणी थोडंसं गोंधळजन्य परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. त्यामुळे एक वस्तुनिष्ठ माहिती पद्धतीबद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, आवडल्यावरती लाईक करायचं आहे आणि इतर स्पर्धकांपर्यंत शेअर देखील करायचं आहे. तर ठीक आहे, चला आपण या अध्यापन पद्धतीकडे जाऊया. यामध्ये व्याख्यान पद्धत जी आहे, कथन पद्धत आहे, चर्चा पद्धत आहे, प्रवास पद्धत आहे, प्रकल्प पद्धत आहे, आधार व दिग्दर्शन पद्धत या सर्व पद्धतींचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी सॉक्रेटिसची पद्धत एक होती, त्यानंतर हळूहळू पद्धतींमध्ये कशा पद्धतीने बदल झाला आहे ते थोडकं आपण डिस्कस करणार आहोत. सॉक्रेटिसची पद्धत म्हणजे काय, तर संवादामध्ये एखादा प्रश्न जर विद्यार्थ्याला विचारलेला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस विद्यार्थ्याकडून मिळतं, त्याच उत्तरावर पुन्हा एक प्रश्न तयार करून संबंधित विद्यार्थ्याला ज्या तत्वाने प्रश्न विचारले जातात आणि माहितीची साठवण त्याच्याकडूनच काढली जाते, त्याला एक प्रकारे सॉक्रेटिसचं तत्व असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि या सर्व गोष्टींमध्ये आपण एक जी अध्यापन पद्धती विकसित केलेली आहे अध्ययनाची, त्यामध्ये बालक केंद्रित दृष्टिकोन या ठिकाणी आपण ठेवतो आहे. यापूर्वी हार्वर्डची पंचपदी असेल किंवा त्यानंतर प्रश्नोत्तर पद्धती असेल, ह्या ब्रिटिश काळामध्येच या अध्यापन पद्धतींचा भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये रुजवणूक त्या ठिकाणी झाली. हळूहळू त्यामध्ये बदल होत गेले आणि त्या बदलामध्ये अध्यापन हे अध्ययन केंद्रीय असावे, अध्ययनाशिवाय अध्यापन अपुरे आहे, यामुळं याकरिता पद्धती डेव्हलप झाल्या. आता यामध्ये आपण सर्वप्रथम आधार पद्धत ही या ठिकाणी बघणार आहोत. आधार पद्धत सत्य घटनांचा शोध घेण्यासाठी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चिकित्सक माहिती गोळा करून अनुमानापर्यंत पोहोचणे याकरता आधार पद्धतीचा वापर इतिहासामध्ये केला जातो. आता आधार पद्धत ही खास करून कुठल्या विषयाशी संबंधित आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, किंवा संबंधित फायदे किंवा त्याची काही वैशिष्ट्ये, जसं की सत्य घटनांचा शोध घेणारी पद्धत, पुराव्यांच्या आधारे चिकित्सक माहिती गोळा केली जाणारी पद्धत, अशा वेगवेगळ्या विधानांमधून आपल्याला पद्धती कोणती आहे ही ओळखायला लावू शकतात. ठीक आहे, त्यामुळं सोपे प्रश्न यावरती येतील. याचे वस्तुनिष्ठ माहिती मात्र आपण थोडक्यात लक्षात घ्यायची आहे. आता आधार पद्धती काय आहे, किंवा एक साधनांचा अभ्यास आहे. आता या साधनांचा अभ्यास करत असताना विश्वसनीय साधनं आपल्याला ती महत्त्वाची आहेत. यामध्ये इतिहासाची साधनं म्हणून आपण थोडक्यात जो पाठ पाहिलेला आहे, या ठिकाणी आय बटनामध्ये तुम्हाला लिंक मिळेल, त्या ठिकाणी आपण इतिहासाची साधने डिटेल्समध्ये बघितलेली आहे. त्यामध्ये लेखित साधने, मौखिक साधने आणि या ठिकाणी एक भौतिक साधने वस्तू आणि वास्तू स्वरूपातली ही एक डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. ओके, तर हे अभ्यासक्रम या टॉपिकमध्ये आपल्याला विचारण्यात येऊ शकतो एखादा क्वेश्चन इतिहास विषयावरचा. आधार पद्धतीचे फायदे काय काय आहेत आपण ते थोडक्यात बघूया. या ठिकाणी चिकित्सक व शोधक वृत्तीला विद्यार्थ्यांच्या चालना मिळते. चिकित्सक म्हणजे काय, तर त्यामध्ये चिकित्सा करता येणे म्हणजे त्यामध्ये एक प्रकारे साम्य, भेद, सत्य, असत्य, योग्य, अयोग्य या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी विचारविनिमय होत असतो. ऐतिहासिक व्यक्ती असतील, घटना असतील किंवा ठिकाण असतील, यांना थोडक्यात आपण प्रत्यक्ष ज्यावेळेस पाहतो किंवा त्याचा आधार घेतो त्यावेळेस त्याच्यापासून ज्ञान मिळतं. सत्य घटनांविषयी माहिती आपल्याला मिळते. संशोधन कार्याविषयी माहिती घेता येते. आता ह्याच्यामध्ये एक प्रकारे ऐतिहासिक संशोधनाला वाव आहे आणि ऐतिहासिक संशोधन कार्य जे आहे यावरून आपल्याला माहिती घेणं सोपं पडतं आणि घटना प्रसंग असेल, निर्णय असेल, यामुळे काय होतं, तर यामुळे एक जिज्ञासा त्या ठिकाणी वाढीस लागत असते. मर्यादा देखील आपण थोडक्यात पाहूया. आता हे एकांगी काय आहे, तर आधार आणि त्यामधील माहिती जी असते ही त्या ठिकाणी एकांगी असल्याने ऐतिहासिक सत्याला त्या ठिकाणी बाधा येऊ शकत असते. भाषेचे ज्ञान अपुरे म्हणलं तर काही शिलालेख असतात
किंवा काही ताम्रपट असतात, त्यावरती काही ज्या भाषा आहेत ह्या सर्वांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना येतीलच असं काही नाही. पुढे लहान मुलांसाठी अयोग्य आहे, कारण त्यांना हे समजणार नाही, वेळ खाऊ आहे. का? कारण ते आधार शोधण्यासाठी किंवा आधार ते प्राप्त करण्यासाठी किंवा प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी जाऊन पाहण्यासाठी वेळ खाणारी पद्धत आणि खर्चिक स्वरूपाची ही पद्धत या ठिकाणी आधार पद्धत म्हणून आपण थोडक्यात लक्षात घेऊ शकतो. यानंतर आता यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने बनेल, तर यापूर्वीही आपण बघितलं आहे, फायदे दिले जाऊ शकतात किंवा मर्यादा दिली जाऊ शकते किंवा त्या ठिकाणी एक आधार पद्धतीचं खास वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं आणि उदाहरणं मात्र आपल्याला मौखिक साधनं असतील, लिखित साधनं असतील त्याची विचारली जाऊ शकतात. दुसरी पद्धत आहे या ठिकाणी कथन पद्धत. आता कथन पद्धतीची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात बघणार आहोत. एखाद्या पद्धतीचे परिस्थितीनुसार केलेले विवेचन किंवा जसेच्या तसे केलेले वर्णन यास कथन पद्धत असे म्हणतात. आता एखादी परिस्थिती आहे किंवा एखादं गोष्ट आहे ती आपण जशाच्या तशी विद्यार्थ्यांसमोर मांडत आहोत, त्यावेळेस तिचं एक कथन आपण त्या ठिकाणी करत आहोत असं आपण त्यामध्ये म्हणतो. आता कथन हे प्रभावीपणे कशा पद्धतीने होतं, तर कथन प्रभावी होण्यासाठी त्यामध्ये एक प्रकारे सहजता असली पाहिजे, गतिमानता असली पाहिजे, पुन्हा त्यामध्ये रसपूर्णता असली पाहिजे, हावभावयुक्त कथन पद्धती असली पाहिजे. ठीक आहे, या सर्व कथन परिणामकारक करणाऱ्या गोष्टी आहेत. आता क्वेश्चन या ठिकाणी असा बनू शकतो की एखाद्या पद्धतीचं विवेचन करत असताना ते परिणामकारक होण्यासाठी आपल्याला काय त्यामध्ये असणं आवश्यक आहे, तर त्यामध्ये सहजता असणे आवश्यक आहे, गतिमानता असणे आवश्यक आहे, रसपूर्णता आवश्यक आहे आणि हावभावयुक्त या पद्धती आवश्यक आहेत. आता कथन हे अध्यापन युक्तीचं फार महत्त्वाची गोष्ट आहे. गोष्टी मुलांना आवडत असतात. मग या विषयांमध्ये जसं भाषा असेल, इतिहास असेल, या गोष्टींमध्ये आपण कथन पद्धतीचा वापर हा त्या ठिकाणी करू शकतो आणि आवाजामध्ये योग्य चढ उतार त्यामध्ये जर करत असेल आपण, तर कथनामध्ये आपल्याला एक प्रकारे इंटरेस्ट विद्यार्थ्यांचा वाढवता येतो. मग फायदे काय आहेत, तर कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती देता येते. माहितीचे ज्ञान आपल्याला जर करून द्यायचं असेल तर कथन पद्धती उपयुक्त आहे. विषयामध्ये गोडी म्हणजे कशा पद्धतीने गोडी वाढेल, तर त्या ठिकाणी सांगताना जी पद्धत आहे सांगण्याची, यामध्ये आवाजात चढ उतार असेल, सहजपणा असेल, समजणारा असेल, ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी ध्यान केंद्रित करणारा असेल, तर यावरून विषयात गोडी आणि अभिरुची हा एक महत्त्वाचा फायदा निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी कुठल्या विषयासाठी कथन पद्धत ही योग्य आहे असं जर म्हटलं त्या ठिकाणी, तर आपल्याला ते विषय त्या भाषेच्या अनुषंगाने, इतिहासाच्या अनुषंगाने आपण तिथे गेस त्या ठिकाणी करू शकतो. मर्यादा आहेत, विद्यार्थी सहभाग कमी असतो, कारण या ठिकाणी कथन करणारा व्यक्ती हा शिक्षक असतो आणि अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये आंतरक्रिया ही दोघांमध्ये झाली पाहिजे, एकतर्फी झाली नाही पाहिजे. त्यामुळं ही मर्यादा या ठिकाणी कथन पद्धतीची येत आहे. शिक्षकांचा सहभाग हा जास्त असतो, विद्यार्थ्यांचा कमी असतो, ही सुद्धा एक मर्यादा आहे. मानसिकदृष्ट्या कथन पद्धती ही थोडीशी अयोग्य आहे, कारण एकटा शिक्षकच त्या ठिकाणी कथन करतोय, विद्यार्थी श्रोत्यांसारखं ऐकताय. मग यामध्ये एक प्रकारे कंटाळवाणेपणा, निरसता हे येण्याचे चान्सेस देखील त्या ठिकाणी असतात. आता कथन पद्धतीच्या नंतर व्याख्यान पद्धती आपण थोडक्यात बघूया. व्याख्यान पद्धतीमध्ये काय असतं नेमकं, तर शिक्षक विद्यार्थ्यांना माहिती, ज्ञान, नवीन कल्पना आपल्या शब्दामधून किंवा एखाद्या माहितीच्या प्रवाहामधून सांगण्याचा प्रयत्न व्याख्यान पद्धतीमध्ये केलेला असतो. आता इथेही माहिती दिली जाते, मग नवीन कल्पना असतील, काही उदाहरणं असतील, दाखले असतील, हे या ठिकाणी व्याख्यान पद्धतीमध्ये वापरले जातात. जी काही सूक्ष्म कौशल्य असतात ती या ठिकाणी वापरली जातात. मग यामध्ये खास करून व्याख्यान पद्धतीच्या काही पायऱ्या आहेत. पायऱ्या कुठल्या कुठल्या, तर व्याख्यान सुरुवात करतानाच त्याची एक प्रस्तावना असली पाहिजे, म्हणजे त्यावरती प्रश्न विचारले गेले पाहिजे. प्रश्न विचारल्यावरती विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी एक प्रकारे इंटरेस्ट बिल्ड होतो, उत्सुकता त्यामध्ये वाढते आणि आपल्याला आज काय नवीन शिकायला मिळणार आहे किंवा ऐकायला मिळणार आहे ते त्या ठिकाणी थोडंसं त्याच्याबद्दल त्यांना प्रेरणा मिळत असते. आता आशय सादरीकरण आहे, यामध्ये संकल्पना कशा पद्धतीने सांगता येते, त्या संकल्पनेला आधारित उदाहरणं कशी दिली जातात आणि कुठली साधनं त्यामध्ये ती रुजवण्यासाठी वापरली जाऊ शकतात याची मांडणी या आशय सादरीकरणामध्ये असते. बारकाईने व्यवस्थित पहा, क्वेश्चन या ठिकाणी कसा बनतोय, व्याख्यान पद्धतीमध्ये आशय सादरीकरणामध्ये नेमकं काय येत असतं. मुद्दे खाली दिले जातात, 4 पर्याय दिले जातात. ठीक आहे, म्हणजे आशय सादरीकरण म्हणजे यामध्ये एक प्रकारे तुम्ही काय करताय, तर यामध्ये
आपण जे अगोदर सांगितलं ते नोट डाऊन करून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून तुम्ही, ठीक आहे. पुढे संकलन आहे. संकलनामध्ये सारांश सांगणे असतो, प्रश्न विचारणे असतो किंवा जे काही माहिती दिलेली आहे किंवा व्याख्यान केलेलं आहे त्यामध्ये एक प्रकारे परस्पर संबंध हा त्या ठिकाणी शोधला असतो. आणि प्रत्याभरण करणे म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना, फीडबॅक, शंका निरसन या सर्व गोष्टी यामध्ये येत असतात. व्याख्यान पद्धतीचे फायदे जर आपण थोडक्यात बघितले किंवा गुण म्हणून जर ओळखले तर चरित्रात्मक भाग स्पष्ट करता येतो, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करता येतो, जास्तीत जास्त असं सांगण्यासारखं व्याख्यान पद्धतीद्वारे आहे, उपयुक्त स्पष्टीकरण उदाहरण दाखल्याच्या साहाय्याने देऊ शकतो, तत्वांचे समर्थन करण्यासाठी उपयुक्त असं आपण उदाहरण दाखल देऊन व्याख्यान करू शकतो, विद्यार्थी अध्ययनास प्रेरित होतात अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काही दाखल्यांचा देखील वापर करू शकतो, मोटिवेट करू शकतो आपण, म्हणजे मोटिवेशनल स्पीच जे असतात हे एक प्रकारे या ठिकाणी व्याख्यान पद्धतीमध्ये येतात. संकल्पना सांगण्यासाठी असेल किंवा उपयुक्त श्रवण जर करायचं असेल आणि त्यातून जर काही नोट करायची असेल, जसं तुम्ही या ठिकाणी नोट करून घेत असता किंवा काही ऐकून महत्त्वाची माहिती नोट करता, अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक याचा गुण किंवा फायदा मेरिट म्हणून आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. याचे डिमेरिट्स काय आहेत ते आता आपण बघूया. वेळेचा अपव्यय होतोय. सोप्पा जर घटक असेल आणि तो जर सांगायचा असेल त्यासाठी व्याख्यान पद्धत जर केली तर थोडासा वेळ या ठिकाणी सोप्या घटकासाठी जाऊ शकतो. सोप्या घटकाला वेळ जास्त न द्यावा हे त्या ठिकाणी ही महत्त्वाचं आहे. श्रोत्यांची एकाग्रता असेलच असं नाही. प्रत्यक्ष अनुभव नसल्यास रटाळवाणी वाटतं. व्याख्यान करू शकतो आपण, माहिती सांगतोय, पण अप्रत्यक्ष गोष्टी जर माहिती सांगत असू तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव मिळत नाही. कौशल्य विकसनासाठी अयोग्य आहे. शिक्षकाचंच कौशल्य विकसित होईल, व्यक्तिमत्व विकास होईल शिक्षकांचा, परंतु विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी एक श्रोत्याचं काम करायचं, त्यामुळं कौशल्य विकसन किंवा प्रात्यक्षिक किंवा कृतीयुक्त प्रतिसाद असं काहीही त्या ठिकाणी राहणार नाही. तर्क करण्यासाठी अयोग्य आणि मर्यादित विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये असतो. आता चर्चा पद्धत आपण या ठिकाणी पाहूया. व्याख्यान पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण क्वेश्चन कसा बनतोय हे देखील पाहिले. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. क्वेश्चन कुठे कसं तयार होतोय हे आपण थोडक्यात लक्षात घेऊया. फायदे किंवा मर्यादा हे तुम्ही सत्सद विवेक बुद्धीने तुमच्या त्या ठिकाणी एक पॉझिटिव्हली माइंडनी आन्सर काढू शकता, ठीक आहे. आता चर्चा पद्धत काय म्हणते बघा. चर्चा पद्धती ही फार महत्त्वाची आहे. याला आपण एक प्रकारे डिस्कशन मेथड म्हणतो. डिस्कशन मेथडमध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होत असतात. यामध्ये चर्चा पद्धत एक प्रकारे केलेलं संप्रेषण असतं. संप्रेषण किंवा संभाषण आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. विद्यार्थ्यांना विषयाचं पुरेसं ज्ञान त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आवश्यक असतं. देवाणघेवाण झाली पाहिजे. विद्यार्थी स्वतः विचार करू शकतो, आपली मतं त्या ठिकाणी तो कॉन्फिडेंटली मांडतो किंवा प्रत्याभरणद्वारे शंकांचं निरसन करतो आणि एक प्रकारे अनुमान काढतो आणि त्यावरून एक ही पद्धत विद्यार्थ्यांसाठी अवलंबवून विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची ही पद्धत आहे. आता यामध्ये समूह चर्चा असेल, मोठा वर्ग लहान गटामध्ये विभागला जातो आणि त्याची सहभागाची चर्चा त्यामध्ये मिळत असते. अनौपचारिक चर्चा असते, विद्यार्थी शिक्षक एखाद्या विषयावरती चर्चा करतात. वादविवाद असेल, एका विषयावर 2 किंवा अनेक विद्यार्थी आपली भूमिका मत मांडत असतात. चर्चासत्र आहे, एखाद्या विषयाला की पूर्वतयारी करून आलेला विद्यार्थी गट त्या ठिकाणी भाषणातून आपल्या मुद्दे त्या ठिकाणी मांडू शकत असतो. आता क्वेश्चन या ठिकाणी बनतो की परिसंवाद ही नेमकी कोणती गोष्ट आहे. परिसंवाद बऱ्याच अंशी, आता हे जे सर्व शब्द आहेत, समूह चर्चा, याच्यावरून समूहामध्ये चर्चा हे लक्षात येऊ शकते, अनौपचारिक चर्चा लक्षात येऊ शकतो, वादविवाद लक्षात येऊ शकतो. चर्चेचं सत्र आयोजित केलेलं असतं एखाद्या ठराविक विषयावरती. पण परिसंवाद हा जो आहे हा एका विषयाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एक प्रकारे निबंध तयार केलेला असतो आणि त्याचं जे सादरीकरण आहे हे सर्वांसमोर त्या ठिकाणी केलेलं असतं. त्याला परिसंवाद आपण असं म्हणत असतो. आणि पथक चर्चा हे देखील त्यामध्ये आहे. 4 ते 6 विद्यार्थ्यांचा एक गट तयार केलेला असतो आणि त्यामध्ये प्रेक्षक विद्यार्थी प्रश्न विचारतात. प्रेक्षक आणि पथकातील जे विद्यार्थी असतात हे उत्तर देत असतात. म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि ॲज 4 ते 5 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षक बनल्यासारखं एक अँकरिंग ग्रुप बनल्यासारखं त्या ठिकाणी त्या पथकाच्या ग्राहक म्हणून जे विद्यार्थी असतात त्यांची उत्तरं त्या ठिकाणी ते देत असतात.
मग ह्या अशा पद्धतीने चर्चा पद्धतींची वेगवेगळी प्रकार त्या ठिकाणी आपण पाहतोय. आता या चर्चा पद्धतीच्या पायऱ्या किंवा चर्चा पद्धत किंवा समूह चर्चेच्या पायऱ्या आपण थोडक्यात बघितले तर त्यामध्ये नियोजन आपल्याला करावं लागेल. सुरुवातीला विषयाची निवड करणं असेल, गट नेता तयार करणं असेल किंवा सर्वांना त्या ठिकाणी संधी घेता येईल यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे. चर्चेला सुरुवात करत असताना त्याची पार्श्वभूमी, ठीक आहे, पुन्हा नंतर सातत्य असलं पाहिजे, चर्चा चालू राहिली पाहिजे, यामध्ये सर्व सहभागी झाले पाहिजे आणि शिक्षकच त्या ठिकाणी पर्यवेक्षण करणारे असले पाहिजे किंवा प्रोत्साहित करणारे असले पाहिजे आणि चर्चा ही चालू झाल्याच्या नंतर सातत्य राहिल्याच्या नंतर शेवटी समारोप त्याचा गटप्रमुखांनी करावा लागत असतो. याचे फायदे जर बघितले तर स्वयं अध्ययनाला चालना मिळते, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो, चिकित्सक वृत्तीस वाढ होते, क्रिटिकल थिंकिंग वाढतं, त्यांचं कम्युनिकेशन वाढतं. आता माहितीचं विश्लेषण किंवा अर्थनिर्वचन करण्यास चालना मिळते. लोकशाही शिक्षण विद्यार्थ्यांना युक्तिवादातून मिळते आणि स्वतःचा दृष्टिकोन देखील त्या ठिकाणी विकसित होतो. एक महत्त्वाची पद्धत मेथड म्हणून खूप चांगली आहे, कारण या ठिकाणी स्वयं अध्ययन विद्यार्थ्याचं होत असतं. कारण कितीही जरी आपण या ठिकाणी लिखाणकाम केलं तरी बोलताना मात्र आपण ते 2 मिनिटात संपवू शकतो आणि जर अर्धा तास आपल्याला ज्यावेळेस बोलायचं असतं त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्या विषयाच्या थोडंसं आतमध्ये घुसावं लागतं आणि हे एक प्रकारचं स्वयं अध्ययन असतं. चिकित्सक वृत्तीस मिळालेला वाव असतो आणि याच्या मर्यादा जर बघितल्या तर प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला देता येत नाही. आपण त्या ठिकाणी फक्त चर्चा करत असतो. सर्वसमावेशक चर्चा होऊ शकत नाही. कितीही कोणीही त्या ठिकाणी कशाही पद्धतीने परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद जरी केलेले असेल तरी जी वस्तुनिष्ठ माहिती आहे ती चर्चासत्रातून प्राप्त होईलच असं काही नाही. वेळखाऊ पद्धत आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी अयोग्य आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अयोग्य आहे. सामंजस्य खेळाडू वृत्तीनं आपण त्या ठिकाणी होईलच हे काही सांगता येत नाही आणि नेहमीच सकारात्मक होईल असंही नाही. त्यामुळं नियोजन करण्यासाठी सुद्धा थोडंसं ते अवघड जाण्यासारखं आहे. वेळ त्या ठिकाणी थोडासा लागू शकतो. प्रकल्प पद्धत आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. प्रकल्प पद्धतीचे जनक जर कोण असतील तर WH किलपॅट्रिक हे प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत. या ठिकाणी हा क्वेश्चन तयार होऊ शकतो. आता प्रकल्प म्हणजे सामाजिक वातावरणात स्वइच्छेने आणि हेतुपूर्वक केलेली कृती असते. मग प्रकल्प पद्धतीच्या पायऱ्या कुठल्या आहेत तर प्रकल्प पद्धत म्हणजे सामाजिक वातावरणात स्वइच्छेनं किंवा एक परिस्थिती निर्माण केलेली असते, समस्या पूर्तीसाठी केलेली कृती असते. प्रकल्प पद्धतीच्या पायऱ्या जर आपण थोडक्यात बघितल्या तर त्यामध्ये प्रकल्प विषयाची निवड असेल, पुन्हा नंतर प्रकल्पाची योजना असेल. आता प्रकल्प विषयाची निवड म्हटलं की त्या ठिकाणी आपण एक अनुरूप वयोगटाला अनुरूप विषय घेतो. प्रकल्पाची योजना म्हटलं तर त्यात कुठले कुठले साधनं असतील, कार्यपद्धती असतील, पूर्वनियोजन असेल वेळेचं किंवा काही अडचणी असतील, या सर्व गोष्टींचा आपण त्या ठिकाणी योजनेत आखणी करतो. प्रत्यक्ष कारवाईमध्ये त्या ठिकाणी वाटून दिलेली जबाबदारी, माहिती जमवणं, विश्लेषण, मार्गदर्शन, अहवाल सादरीकरण या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात आणि मूल्यमापनामध्ये त्या ठिकाणी मूल्यांकन होतं. ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी या प्रकल्पाच्या आपल्याला पाहायच्या आहेत, जसं की माहिती दिली आहे का, सादरीकरण उत्तम केलं आहे का, वक्तशीरपणा आहे का, सर्जनशीलता आहे का, असे काही त्या ठिकाणी निकष जे ठरवलेले आहेत ते मूल्यमापनातून आपण त्या ठिकाणी पाहून घेत असतो. आता प्रकल्प हे प्रकारांमध्ये वेगवेगळे आहेत. त्यामध्ये प्रयोगात्मक प्रकल्प आहे, पुढे क्षेत्रीय प्रकल्प आहे, निर्मिती प्रधान प्रकल्प आहे, वैचारिक प्रकल्प आहे, संग्रहात्मक प्रकल्प आहे. कुठल्या गोष्टींचा संग्रह करायचा असेल तर हा प्रकल्प आहे, कुठला प्रयोग असेल तर आहे, क्षेत्रावर जाऊन काम करणे असेल तर क्षेत्रीय प्रकल्प आहे. ठीक आहे. तर असे वेगवेगळे प्रकल्प पद्धती आधारित प्रकार आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. याच्यामध्ये प्रश्न कसा तयार होईल ते आता विद्यार्थ्यांना आपण ऐकूया. प्रकल्पाचे प्रकार जे आहेत त्या प्रकारांमध्ये प्रयोगात्मक किंवा क्षेत्रीय किंवा निर्मिती प्रधान ही उदाहरणं त्या ठिकाणी दिली जाऊ शकतात आणि कुठल्या प्रकल्प प्रकारामध्ये हे बसतं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी एक प्रकारे विचारलं जाऊ शकतं. फायदे काय असतील तर जबाबदारी वृत्तीने काम करण्याची सवय त्या ठिकाणी प्रकल्प पद्धतीमध्ये येते. स्वयं अध्ययनाची सवय लागते, क्रिएटिव्हिटीचे डेव्हलपमेंट होते, एक नंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, अध्ययनात देखील रुची मिळते, संकल्पना स्पष्ट होतात, सामाजिक समायोजन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा होत असतं हे या ठिकाणी प्रोजेक्ट मेथडमध्ये कळतं आणि समूहाने काम करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन सहकार्य वृत्ती वाढीस लागते.
मर्यादा काय आहेत, तर प्रत्येकच घटक आपण प्रकल्पामध्ये घेऊ शकत नाही. वेळखाऊ आहे, खर्चिक आहे, मार्गदर्शनाअभावी अयशस्वी होऊ शकतो, समग्र विषयाची रचना लक्षात येत नाही आणि प्रकल्प अर्धवट जर सोडला तर त्या ठिकाणी बस सगळंच गप, म्हणजे प्रकल्पाचे उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य होत नाहीत. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी एक लास्ट पद्धत आता आपण थोडक्यात बघणार आहोत आणि ती म्हणजे प्रवास पद्धत आहे. ओके, सर्वांना तुमच्या आमच्या आवडीची जी पद्धत आहे ती एक प्रकारे ट्रॅव्हलिंग मेथड आहे, खूप मस्त आहे. आता विद्यार्थ्यांना काल्पनिकरित्या एखाद्या ठिकाणी जाऊन तिथला अनुभव आपल्याला जर द्यायचा असेल तर प्रवास पद्धत आहे. म्हणजे सहलीमध्ये शिक्षक त्या ठिकाणी भाषा असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, या गोष्टींसाठी प्रवास पद्धत वापरू शकतात. प्रवास पद्धतीचे टप्पे जर बघितले तर त्याची प्रस्तावना आहे, उद्देश स्पष्ट करणारी असली पाहिजे, पूर्वकल्पना देणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. प्रत्यक्ष अध्यापनामध्ये आपल्याला ज्या काही टीचिंग एड्स असतील, टीचिंग एड्स म्हणजे त्या ठिकाणी दृकश्राव्य साधनं असतील, दृकसाधनं असतील, या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचं लेखन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं आणि मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांना आशयानुरूप प्रश्न त्या ठिकाणी विचारावं लागत असतं. मग फायदे काय आहे त्याचे, तर वेळ पैसा वाचतो. आता प्रत्यक्ष भेट देणे शक्य नसलेल्या ठिकाणाच्या अध्यापनासाठी हे उपयुक्त आहे. आणि वेळ पैसा म्हणजे कुठलं, तर सहल, प्रत्येकच वेळेस सहल काढून आपण गोष्टी दाखवू शकत नाही, तर तिथे आपण एक प्रकारे काल्पनिक चित्रसुद्धा उभा करू शकतो. त्यामुळं एक थोडासा वेळ पैसा या गोष्टीसुद्धा आपल्या या ठिकाणी वाचू शकतात. प्रवास म्हटलं की चला रे पोरांनो निघा, आपण आता जाऊन बघूया रायगड, असं नाही. त्या ठिकाणी आपण थोडंसं तिथं वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरू शकतो. संभाव्य धोके त्या ठिकाणी टाळता येऊ शकतात, म्हणजे प्रत्यक्ष भेट देण्यानं होणारे, आणि प्रत्यक्षात न जाता येणाऱ्या ठिकाणासाठी आपण म्हणजे समुद्राचं सागरतळ रचना असेल किंवा ज्वालामुखीचं नेचर असेल, जागृत ज्वालामुखी असेल, मृत ज्वालामुखी असेल, अशा ठिकाणी आपण नाही जाऊ शकत. किंवा भूरूपांच्या स्वरूपामध्ये दऱ्या असतील, पर्वत असतील, अशा ठिकाणी आपण थोडीच जातो आहे. यासाठी आपल्याला प्रवास पद्धतमध्ये आपण काही कृतींचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मर्यादा, अध्ययन कमी प्रभावी होतं. अध्ययन अध्यापन अपेक्षेपेक्षा वेळ जास्त जातो. जर एखाद्या वेळेस आपण प्रवास पद्धत अवलंबली प्रत्यक्षामध्ये तर वेळ खूप जातो. साहित्य जमा करण्यासाठी अडचण असते. वेळखाऊ आणि खर्चिक अशा स्वरूपाची ही पद्धत असते. आता सहल पद्धत किंवा कुठल्या विषयासाठी कोणची पद्धत किंवा एखादं खास वैशिष्ट्य कुठलं, या सर्व गोष्टींची चर्चा आपण थोडक्यात या ठिकाणी घेतलेली आणि कशा पद्धतीने प्रश्न तयार होईल हे देखील थोडक्यात आपण या पद्धतीविषयी बघितलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये अध्यापनाची ज्या पद्धती आहे त्या अध्यापनाच्या पद्धतीवरती मे बी एखादा पॉसिबली क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण या ठिकाणी हे घेतलेलं आहे. जे नवीन असतील, ज्यांना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, नोटिफिकेशनमधली बेल आयकॉन प्रेस करून चालू करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि तुमच्या ज्ञानात नक्कीच त्या ठिकाणी भर पडेल. ठीक आहे, तर भेटू आपण अशाच एका चांगल्या लेक्चर्ससह. तोपर्यंत हॅव अ नाईस डे, बाय बाय अँड थँक्यू.